तो प्रश्न नको विचारूस. तुम्ही जर तुमच्याच लेखनाच्या प्रेमात पडून तुम्ही ते वाचत राहिलात तर ते साचलेल्या डबक्यासारखं होईल. भीती वाटते या गोष्टींची की अरे कवी आलेत आपल्या. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य जर का म्हणाल ना, तर स्वप्नातही कधी न वाटलेली गोष्ट, ती एक सुवर्ण संधी मला मिळते की म्हणजे कवी मनाचा माणूस आणि त्याच्याबरोबर आणि ते सुद्धा वैश्विक ओळख असलेलं त्यांच्याशी गप्पा मारण्याची एक सुवर्ण संधी. आणि हेच या व्हिडिओचं वैशिष्ट्य असणार आहे. वैभवजी, खरं तर ना वैभव दादा, तुझी ओळख करून देण्याची ना गरज नाही. मला माहिती आहे की अगदी जागतिक लौकिक आहे, पण एक छोटी ओळख तुम्ही स्वतः माझ्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, मी वैभव जोशी. आज अमेरिकेमध्ये कॅन्सस सिटीमध्ये वर्षा जी वर्षा म्हणलं तरी चालेल माझ्याशी गप्पा मारतायत. आणि वैश्विक ओळख वगैरे मला असं वाटतं या सगळ्या समजुतीच्या गोष्टी आहेत. एव्हरी आर्टिस्ट इज ॲज गुड ॲज इज लास्ट पीस ऑफ वर्क. त्यामुळे काल रात्री तुम्ही काही लिहिलं असेल तर ती तुमची ओळख आहे, काल तुम्ही काही लिहिलं नसेल तर तुम्हाला आज ओळख नाहीये. सो यू आर स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रॅच टुडे. सो आय एम लाईक अ नो बडी, जस्ट अ प्युअर ह्युमन बिंग सिटिंग विथ हर, आणि आम्ही गप्पा मारतो. तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही जी म्हणजे गप्पा गोष्टींची कहाणी असणार आहे, किती कूल असणार आहे. कारण वैभव त्यांना मी पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हा माझं पहिलं इम्प्रेशन असं होतं की म्हणजे हाऊ कूल यू आर. म्हणजे हॅट्स ऑफ टू दॅट. मला तर त्याच्यासाठी म्हणजे आय वॉज प्रिटी मच इम्प्रेस्ड. आणि आता तुमच्याबद्दलची जी म्हणजे तुमचा जीवन प्रवास म्हणा किंवा कविता कशी स्फुरली किंवा पहिल्यांदा काय वगैरे हे बऱ्याचशा मुलाखतीमध्ये तुम्ही खूप सांगितलं. ठिकाणी उपलब्ध आहे. आता सध्या तुम्ही अमेरिकेमध्ये कॅन्सस सिटीमध्ये आमच्याकडे आलेला आहात, तर मला बऱ्याच गोष्टी अमेरिकेतला आलेला तुमचा अनुभव याच्याबद्दलच जाणून घ्यायचा. ओके. हा, तर तुम्ही बऱ्याच वेळा इथे आलेच असणार आहेत. तर बऱ्याच वेळा नाही, मी दोनदा आलोय इथे. ओके, अच्छा. पण एकदा BMM ला आलो होतो रोड आयलंडला, आणि नंतर मी आणि संदीप खरे आम्ही दोघे मात्र 60 दिवस इथे होतो आणि 16 शोज आम्ही केले होते कवितांचे. सो तेव्हाच म्हणजे त्याला खरोखर स्टे म्हणावा असं. आणि आता मी 34 दिवसांसाठी इथे आलेलो आहे. अच्छा. अँड टॉकिंग अबाउट कूल, मला मला असं वाटतं की पोएट्री किंवा काव्य ही काही स्वतःहून निर्माण करण्याची गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चर नाही करू शकत. तुम्ही बाहेरच्या ट्रिगर्स वरती, प्रेरणांवरती अवलंबून असता. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला समोरून कुठून तरी, निसर्गातून, समोरच्या माणसांकडनं, जगण्याच्या अनुभवातनं, प्राण्यांकडनं, कुठूनही जोपर्यंत तुम्हाला एखादं ट्रिगर येत नाही तोपर्यंत जर तुम्ही शकत नसाल तर what is there to be hot about? You have to be cool about it. Ki yes, Baba, I am dependent on every living element in this world or in this universe. त्यामुळे मला असं वाटतं की ते सुचेपर्यंत तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. जस्ट बी अ गुड पर्सन. ओके. तर अमेरिकेत आल्यानंतर म्हणजे काही पूर्वग्रह असतात ना आपले, की अमेरिका अशी असेल तशी असेल, किंवा पूर्वी तुम्ही कधी आलात तर त्यावेळेस अमेरिकेबद्दलचं तुमच्या मनात काय इम्प्रेशन होतं, आणि तशीच तुम्हाला अमेरिकेत दिसली की काय होतं, की काही वेगळं वाटलं? मला पहिल्यापासून म्हणजे मी BE केल्यापासून मला हे नव्हतं की अमेरिकेला येण्याचं आकर्षण असं नव्हतं. पण म्हणजे भारतात किंवा महाराष्ट्रात राहायला मला जेवढं आवडतं, मला म्हणजे व्यसन आहे ते राहण्याचं. तो माझ्या जवळचा विषय आहे. तर मी म्हणजे नोकरी करत असताना गुडगावला बदली पण घेतली नव्हती, मी नोकरी सोडून दिली होती. सो इतकं मला तिथे राहायला आवडतं. तो माझं कम्फर्ट झोन आहे, बाकी काही नाही. म्हणजे असं कुठल्याच जागेबद्दल आपल्या मनात काही पूर्वग्रह असं काही नाहीये. आणि मला हे माहित नव्हतं की मी कविता माझ्या सादर करण्यासाठी अमेरिकेसारख्या देशात येईन. भला मोठा देश आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाची अंतर फार, असं मी ऐकलेलं. आणि मराठी कलाकारांकडनं याच्या आधी माझे जे सगळे नट, नट्या, अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, गायक, असे सगळे जे येऊन गेलेले लोक आहेत, त्यांच्या मते शनिवार रविवार सोडला तर तुम्हाला सोमवार ते गुरुवार ऑलमोस्ट
तुम्हाला करण्यासारखं काही नसतं आणि या सगळ्या गोष्टी. तर त्यातल्या 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या लास्ट टाइम आणि आता पण, की घराघरामध्ये अंतर असले तरी मनांमध्ये अजिबात अंतर नाही. वा, खरंच खूप छान, खूप छान. आणि हे मी मला आलेल्या अनुभवांवरनं बोलतो, की माणसं खूपच चांगली माणसं इथे भेटतात आणि एका माणसाला दुसरं काही काम आलं तर तो हँड ओव्हर करून दुसऱ्याकडे जातो. मग ते जेवणाची सोय, फक्त जेवणाची असं नाही, आपुलकीने अगदी दे मेक यू फील ॲट होम. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये मला जाणवला. दुसरं मला असं वाटलं होतं लास्ट टाइम आलो होतो तेव्हा आणि आता सुद्धा, की मग अच्छा सोमवार ते गुरुवार खूप वेळ आहे, मग मी सिनेमांची गाणी इथून लिहून पाठवीन, मला हवं असलेलं काही जे काही लेखनाचं काम आहे ते करायला मला मिळेल, आणि ते म्हणतो ना मी टाइम वगैरे जे काय असं आहे. पण असं काही होत नाही. म्हणजे तुम्हाला रिकामा वेळ मिळाला म्हणजेच तुम्हाला सुस्तच असं अजिबात नाही आहे. म्हणजे कविता जर तुम्हाला भेटणार असेल तर ती गर्दीत पण भेटू शकते. ओके. आणि नाहीतर तुम्ही ध्यानस्थ कितीही तास बसलात अशा हिरवळीवरती वगैरे तरी ती सुचेलच असं नाही. त्यामुळे असं काही तुम्ही असं सोमवार ते गुरुवार मी एवढं म्हणजे हे दिवस माझे वेळ आहे आणि मग मला खूप छान सुचणार आहे असं काहीतरी जाताना एखादा काव्यसंग्रह घेऊन जाईन किंवा एक 4-5 सिनेमांची गाणी संपवून जाईल. म्हणजे असं जे वाटत, आता सुद्धा मला अनेक गाणी द्यायची आहेत, पण नाही त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये. म्हणजे तुम्ही कार्यक्रम करता, प्रवास करता, नवीन लोकांकडे राहायला जाता, जुळवून घेताना थोडंसं अर्थात खरंच म्हणजे कुठेही, म्हणजे आता आम्ही स्वप्नीलकडे आहोत कॅन्सस सिटीमध्ये, ह्याच्या आधीचे आमचे जे यजमान आहे सगळे, दे रिअली टेक गुड केअर ऑफ यू, पण ते सुचेल असं नाही. येस, नाही. आणि असं असतंच की आम्ही स्वतः सुद्धा सगळे इथं अमेरिकेत राहून ना ह्या गोष्टी मिस करत असतो. त्याच्यामुळे असं कोणीतरी कलाकार आपल्याकडे येतोय आणि आपल्यासाठी काहीतरी सादर करतोय, आमच्यासाठी सुद्धा ती एक पर्वणीच असते. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पद्धतीने जे काही करता येईल ना ते करण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करत असतो. तर आणखी एक असाच प्रश्न, आता अमेरिकेत तुम्ही बऱ्याच प्रेक्षकांसमोर सादर करतायत तुमचं अपूर्वाई, तर भारतातले प्रेक्षक आणि अमेरिकेत येऊन स्थायिक झालेले भारतीय प्रेक्षक, असं काही म्हणजे काही वेगळं असं निदर्शनास आलंय का तुमच्या? फरक तुम्हाला काही जाणवला? असं मागच्या वेळी येताना मला उगीच वाटायचं की इकडे आल्यानंतर आपण जराशा नॉस्टॅल्जिक कविता वाचल्या, प्रशंसा मिळवण्यासाठी धडपड करतात सगळेजण, त्यापैकीच मी पण एक होतो. आणि मग कार्यक्रम चांगला व्हावा, लोकांना कंटाळा येऊ नये म्हणून मग थोड्याशा गावाकडच्या आठवणी सांगणाऱ्या किंवा व्हॅल्यूज सांगणाऱ्या, संस्कारांबद्दल बोलणाऱ्या कविता वाचा, म्हणजे त्याच रिसीव्ह होतील आणि तेच पुढे जाईल असं. किंवा सेफेस्ट म्हणजे तुम्ही रोमॅन्टिक कविता वाचा की, पण असं काही नाहीये खरं तर. म्हणजे आय मस्ट अग्री की आय वॉज प्रिज्युडाइज्ड, आणि असं नाहीये. दुसरी गोष्ट अशी होती की अच्छा मग थोडीशी सोपी शब्दकळा असलेल्या कविता वाचूया, कारण इथल्या लोकांचे म्हणजे भाषेपासून थोडेसे लांब आलेले असतील किंवा भाषा तिथेच थांबली असेल त्यांची किंवा काळजी असेल. पण असंही नाहीये. म्हणजे आता कालच्या आपल्या कार्यक्रमात बघितलं असेल की मला ज्या कविता वाचाव्याशा वाटत होत्या, काही लायटर नोट वरती होत्या, काही अत्यंत सिरियस होत्या, काही खूप सेन्सिटिव्ह होत्या. तर मला असं वाटतं की या सगळ्या मागचं इमोशन जगात तुम्ही कुठेही जा ते कनेक्ट होतं. जर तुमच्या कवितेमध्ये ते सत्व असेल, ती येताना तशी प्रामाणिकपणे आलेली असेल, तर मला वाटतं ती जाऊन पोहोचते लोकांपर्यंत. आणि ती प्रामाणिकपणे आली असेल तर मग एक वेळ अशी येते की ती पोहोचते की नाही याचंही तुम्हाला बर्डन राहत नाही. म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आज ना उद्या. प्रत्येक कविता काय तुम्हाला ऑडिटोरियम मध्ये लगेचच असे सांगितलं कळेल असं नाही. इव्हन भारतात सुद्धा याचा अनुभव येतो की गेल्यानंतर मग फोन करतात 2-3 दिवसांनी, अहो ते तुम्ही बोललात ते आता अजून आठवत आहे. दे काइंड ऑफ प्रोसेस द लाईन्स. काही स्टेट ऑफ माइंड काय आहे त्याच्यावरती पण अवलंबून. म्हणजे पॉप्युलर गाणी जी वाजतात ते त्यातली 80% तर आपल्याला पाठ असतात, आणि आपण ओरिजिनल गायकांचे आवाज कानात ऐकतच समोरच्या गायकांचं, किंवा आता जसं अमरजी बासरी वाजवतात तेव्हा लोक गाणी म्हणत असतात, तर त्याला प्रोसेसिंग टाइम जास्त लागत नाही. इट इज प्युअर एन्जॉयमेंट देअर. पण प्रायमा फेसी जर कवी एखाद्या साध्या सोप्या गोष्टीतनं काहीतरी मागे एक स्पाईन म्हणून एक थॉट मांडण्याचा प्रयत्न करतोय, जसं मन तुझं जलतरंग मध्ये देयर इज अ फिलॉसॉफी बिहाइंड इट. तर ती प्रोसेस व्हायला कदाचित तेव्हा वेळ होतो. तेव्हा फक्त रिदम आणि ते सगळे एन्जॉय करतात. बट आय हॅव सीन की नंतर लोक कळवतात तुम्हाला की ती खूप गोष्ट आम्हाला आवडली, ते हे पाहिजे ते पाहिजे, ही कविता
अशी आत्ता माझ्या लक्षात आली. ओके. हा, सो तुम्हाला फक्त ते प्रामाणिकपणे समोर ठेवणं एवढंच तुम्ही करू शकता. अगदी 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 याच्याबद्दल म्हणजे माझी आई ती ज्ञानेश्वरी वाचली आणि हो. तिने स्वतःच्या हाताने ती लिहून पण हो, वा काढलेली वा. ज्ञानेश्वरी. आणि आतापर्यंत जवळजवळ एक 30-32 वेळा तरी तिची ज्ञानेश्वरी वाचून झालेली आहे. बापरे. तर ती म्हणजे प्रत्येक पारायणामध्ये जाते. तर तिचं तेच म्हणणं आहे की म्हणजे मी जेव्हा माझ्या म्हणजे तुम्ही मुलं लहान होतात त्यावेळेस समजलेली ज्ञानेश्वरी ती खूप वेगळी होती. नंतर माझं जसं अनुभव वाढत गेला, वय वाढत गेलं, तसं मला ती ज्ञानेश्वरी वेगळ्या पद्धतीने समजली. कारण माझे अनुभव वेगळे वेगळे होत गेले. मला वाटतं कवितांचंही कदाचित हो, तसंच असतं की हो. तुमचं माइंडसेट काय आहे, तुम्हाला कधी कुठला कसा अनुभव आलाय हम्म. त्याच्यावरती ती कविता समजत असावी. मला वाटतं संत साहित्य असो किंवा आतापर्यंत लिहिल्या जाणाऱ्या कविता असो, त्याचा लोलक प्रिझम तुमच्या मनात असतो. हा, जर विचारांना आपण रेज म्हणालो तर त्या लोलक त्या प्रिझम मधनं ते जे रिफ्लेक्ट ज्या अँगलने होणार आहेत आणि कुठला रंग दिसणार आहे, इट एंटायरली डिपेंड्स तुम्ही तो लोलक कुठल्या अँगलने धरला आहात. वा, किती सुंदर उपमा दिली. सो वयाच्या कुठल्या तरी वळणावरती, म्हणजे जेव्हा काकू तुम्ही मुलं लहान असाल आणि काकू अजून उमेदीतला संसार करत असतील, अगदी तेव्हाच्या त्यांचा लोलकाचा अँगल हा थोडासा ऐहिकाच्या बाजूनी, थोडं मुलांना काय संस्कार द्यायचे, सगळं कसं नेटाने पार पडायचं, माणसं कशी जपायची, कदाचित सेव्हिंग कसं करायचं, संसार यशस्वी कसा करायचा आहे. आता सगळं ते होऊन गेल्यानंतर त्याचा अँगल थोडासा अध्यात्माच्या दिशेने फिरलेला असेल, त्यामुळे त्या ओवीचा अर्थ वेगळा लागतो. आणि अर्थातच माऊलींचं जे काही लेखन आहे ते कालातीत आहे, त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ, समोरासमोर दोन माणसं जरी एकच ओवी वाचत बसली असेल तरी आपल्याला लागणारा अर्थ वेगळा असतो. करेक्ट, अगदी बरोबर. तर मला माहिती की मी एका कवीची मुलाखत घेते, तर मग एक कवीला विचारण्याचा प्रश्न म्हणजे जो बऱ्याच जणांनी विचारला असेल, मी परत एकदा विचारते की पहिली कविता. तो प्रश्न नको विचार. त्याचं कारण तुला सांगू का, मुळात मी अजून कवितेच्या व्याख्येच्या शोधात आहे. ओके. आय डोंट नो व्हॉट इज अ पोएम. म्हणजे आपण पहिली किंवा 100वी किंवा 1000वी कविता तेव्हाच सांगू शकतो जेव्हा कविता म्हणजे काय तुम्हाला माहिती असतं. अच्छा. तर मी जे काही जेव्हा केव्हा लिहायला सुरुवात केली असेल, त्याला कविता म्हणतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं. आणि अजूनही मी जे काही लिहितोय त्याला कविता म्हणताच येईल याची सुद्धा मला खात्री नाही. ते माझे दोज आर एक्सप्रेशन्स. म्हणजे आपण त्यांना फार फार तर आता मग पहिलं एक्सप्रेशन कसं सांगणार ना, त्या एक्सप्रेशन मध्ये कितीतरी एक्सप्रेशन दडलेले असतात. सो विच वन इज द फर्स्ट. तो असा पॉइंट असतो ना की हे जे मी काही लिहिलंय त्याला कवितासारखं काहीतरी आपण म्हणू शकतो, म्हणजे असं कुठेतरी हा पॉइंट अजूनही आलेला नाहीये. बरं, वा, ओके. म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग हा पॉइंट मला अजूनही आलेला नाहीये की ही जी आहे ती कविता आहे. हे जे काहीतरी आहेत हे मला लोकांना सांगायचं हे मला माहिती आहे. अच्छा. किंवा माझ्यासाठी हे लिहिल्यानंतर हे खूप समाधानकारक आहे हे मला माहिती आहे. आणि मग हे 4 लोकांना मला सांगावं असं वाटतंय इथपर्यंतच आहे ते. मग ते मी स्टेजवर बसून सांगत असेन किंवा असं एकांतात आपण असे गप्पा मारताना बसून सांगत असेन की हे बघ हे काय लिहिलंय मी, तर अजूनही आता एक नवीन कविता ऐक असं म्हणताना जीभ चाचरते की हो, इज इट रिअली अ पोएम. म्हणजे व्हॉट आर द कितीतरी गुण आहेत कवितेचे, लेखनाचे कितीतरी वैशिष्ट्य आहेत, ती सगळी आपल्यामध्ये अजून इम्बाईब झाली तर मला उत्तर नाही असं येतं. तो आपण अगदी सेफली असं म्हणू शकतो की मी अजून एकही कविता लिहिलेली नाहीये. आणि माहितीये हेच एक रिझन आहे की मी पहिल्यांदा जे म्हणाले की हाऊ कूल यू आर, की म्हणजे मी आता वैश्विक ओळख असलेला कवी वगैरे असं म्हणताय आणि वेन यू आर सेइंग की मला अजून माहिती नाही की मला कविता. म्हणजे मला भीती वाटते या गोष्टींची की अरे कवी आलेत आपल्या, काय असं आपल्याकडे सांगण्यासारखं, म्हणजे असं ज्याला मी म्हणू शकेन. आणि कदाचित बहुतेक ह्या लाईफ टाइम मध्ये मी कविता म्हणजे काय डिफाईनच करू शकणार नाही. आणि तोच प्रवास जास्त रंजक आहे मला असं वाटतं की दररोज काहीतरी नवीन शोधायचंय की असं. म्हणजे राग नवीन तयार केला म्हणजेच उत्कृष्ट शास्त्रीय गायक होत नाही ना. रोज सूर अळवत बसला तरी तो छान त्या समाधीत रंगलेला असतो, सृजनामध्ये रंगलेला असतो. त्याला कशाला तरी एखादी हेडलाईन, म्हणजे अर्थातच म्हणजे ज्या दिग्गजांनी आपल्याकडे जोड राग तयार केलेले ते एक साधनेच्या खूप वरच्या पुढच्या टप्प्यावरची गोष्ट आहे. त्यांना रागाची व्याख्या कळली म्हणून ते जोड रागाकडे जाऊ शकले. इथे मुळात ओके, एक चांगली कविता म्हणजे काय
हा. याच माझं मला उत्तर. आपल्याकडे दिलेल्या गोष्टी आहेत खूप, हम्म. की असं पाहिजे तसं पाहिजे, संक्षिप्त पाहिजे, तुम्ही जास्त त्याच्यामध्ये शब्दबंबाळ होऊ नये, वृत्तछंदाचा वापर केला असेल, वृत्त नीट सांभाळलं असेल तर ते घेता पाहिजे त्याच्यामध्ये. अच्छा. त्यानंतर कवी ज्या काळात जगतो आहे त्या काळाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलं असेल तर हा, उत्तम. रिलेव्हंट असायला हवं. 100 लोकांना आपलीशी वाटली, 1000 लोकांना आपलीशी वाटली, तर त्याचं तुमचं म्हणजे स्पॅन तो जो आहे तो जास्त, किंवा लॉन्जिटिव्हिटी वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या सगळ्या पण लिहून झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत. म्हणजे मला आता तरी माहित नाही की त्याचं उत्तर काय. कवितेची व्याख्या होणार. अच्छा. तर पण आता मग अमेरिकेमध्ये आल्यानंतर असं एखादं काही गोष्ट घडली किंवा असं एखादा क्षण आला की आता ह्या क्षणाला मला कविता सुचलीये? मी पोस्ट केली आता. मी वॉशिंग्टन ब्रिज वरती, मी न्यू जर्सीहून वॉशिंग्टनला येत होतो आणि आम्हाला ऐकवणार ना कविता ती? कारण मी फेसबुक वरती लोक जाऊन वाचतील, पण असा व्हिडिओ मधून त्यांना प्रत्यक्ष तुमच्या तोंडून ऐकायचा एक आय एंडेड अप वॉचिंग दॅट ब्रिज, वॉशिंग्टन ब्रिज. खूप मोठाच्या मोठा तो ब्रिज आहे आणि किती लोकांची त्याच्यावर यातायात आणि दळणवळण आणि सगळ्यांचं येणं जाणं त्याच्यावरती डिपेंडंट. तसं मला असं वाटलं की दोन नात्यांमध्ये जर हा असा आवाढव्य पूल असेल ज्याच्या असण्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. फक्त संपूर्ण नातं नाही, रोजच्या जगण्यातलं हे सुद्धा, म्हणजे किंवा विचारांचं दळणवळण, देवाणघेवाण आणि त्याच्यावरनं होणारे इम्पॅक्ट आणि हे सगळे, म्हणजे कार्यकरण भाव आणि परिणाम, म्हणजे तर त्याच्यावरनं एखादं हा ब्रिज जर ढासळत असेल एखाद्या नात्यामधला, तर त्याच्यासाठी लिहिलं होतं की सांग कुठवर पांघरावी शब्दवरखी झूल. आता कवितेचं नाव शब्दवरखी झूल आहे, म्हणजे इट्स अ प्रिटेन्स. झूल पांघरणे इज अ प्रिटेन्स आणि ते शब्दवरखी आहे. तर सांग कुठवर पांघरावी शब्दवरखी झूल, आता ढासळत आहे जुना संभाषणांचा पूल. आता दोघांमधलं आता तर हे चाललेलं आहे. सोस आहे संपला भेटीतल्या कोलाहलाचा. पूर्वीच्या भेटीसाठी खूप आतुर असायचो आणि त्या भेटीत आधी मंजुळ ध्वनी ऐकू यायचा, त्याचाही आता कोलाहल झाला, त्यालाही खूप वेळ झाला. तर आता संपूर्ण सगळा सोसच संपला आहे की सोस आहे संपला भेटीतल्या कोलाहलाचा, गुणगुणावी वाटते नुसती तुझी चाहूल. आता तू यायलाच पाहिजे असं नाही, म्हणजे जसं माऊली म्हणतात की क्षेमालागी जीव उताविळ माझा, म्हणवनी स्फुरता ती बाहो. क्षेम म्हणजे मिठी, आणि आपण क्षेम विचारणे, क्षेमकुशल एकमेकांचं, मी तुझं क्षेम पुसतो, म्हणजे काय, कशी आहेस तू वर्षा. तर तुझ्या मनात अनेक वादळ चालू असतील, पण तू मला उत्तर देताना काय आत्ता तर भेटलेला माणूस, ह्याला सगळं कुठे सांगत बस, असं असतं ना आपलं. तर तू नेहमी छान आहे दादा, पण कदाचित तुझ्या आतमध्ये बरंच काहीतरी असतं. तर मी तुझ्या हातावर हात ठेवला आणि मी तुला विचारलं वर्षा कशी आहेस ग तू, तर तू फार खोटं नाही बोलू शकत, म्हणजे तुझा स्पर्श नाही तुझे. तर मग तेव्हा कदाचित तुझ्या टचकन डोळ्यात दादा जाऊ दे ना आता कुठे तुम्ही, हे सगळं यु नो इट हॅपन. त्याला क्षेम विचारणे म्हणतात. आणि माऊली त्या परमात्म्याला म्हणतायत की क्षेमालागी जीव उतावेळ माझा, म्हणून स्फुरता ती बाहो. की मला तुला मिठी देऊन तुझं कुशल पुसावं असं वाटतं, किंवा माझं कुशल तुझ्याकडनं कुशल करून घेणं, किंवा तू माझं कुशल जाणून घ्यावं, हे जे एकात्मता आहे ती. पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की ही एकरूपता नव्हे, म्हणजे आसक्ती पहिल्या 2 ओळीत आणि विरक्ती दुसऱ्या 2 ओळीमध्ये, की क्षेम देऊ गेले तर मीची मी एकली. मी मिठी द्यायला गेले तर तो तिथे नव्हताच. क्षेम देऊ गेले तेव्हा मीची मी एकली, असावाला जीव राहो. हे नातं असंच असू दे की 2 वेगळी माणसं एकमेकांना मिठी मारतायत आणि एकमेकांचं क्षेमकुशल असं नकोच, आपण एकच राहू. आणि ती तसं की गुणगुणावी, म्हणजे तसं नाही, हे खूपच थोर आहे, पण जो थॉट आहे की नसण्यातलं असणे पण आणि त्यातला आनंद, की गुणगुणावी वाटते नुसती तुझी चाहूल. आता आणि हे कुणाचे एकटे पण राहुनी गेले मुळाशी. एकच कोणाचा तरी एकटेपणा माझ्या मुळाशी, मी जर वृक्ष असेल तर माझ्या मुळाशी राहून गेलाय, की हे कुणाचे एकटे पण राहुनी गेले मुळाशी,
हालते फांदीवरी एकच फुलाचे डूल आता, ढासळत आहे जुना संभाषणांचा पूल आता, आणि कोण जाणे ती कथा केव्हा कुठे चोरीस गेली, कोण जाणे ती कथा केव्हा कुठे चोरीस गेली, पुस्तकाच्या आत नुसते वाळलेले फुल आता, वा, ढासळत आहे जुना संभाषणाचा पूल. काय छान, खूपच मस्त, खूपच मस्त. या कवितेवरती ना खरंच टाइम स्टॅम्प करून कॉमेंट करा की तुम्हाला ही कविता कशी वाटलेली आहे ते. तर आता काल आपला अपूर्वाईचा जो कार्यक्रम झाला, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. म्हणजे खूप असे मोमेंट्स होते की अंगावर शहारे येणं, डोळ्यात एखाद्या वेळेस पाणी येणं, किंवा वाह म्हणून टाळ्या वाजवणं, नाचणं वगैरे, हा सगळं. त्याच तिथला अचानक आलेला एक प्रश्न मला, म्हणजे बऱ्याचशा कला ज्या असतात त्यांना म्हणजे तुम्ही रियाज करून त्या इम्प्रूव्ह करता येतात. म्हणजे डान्स म्हणा, सिंगिंग म्हणा, किंवा कुठले इन्स्ट्रुमेंट हे करते, चित्रकला वगैरे, या सगळ्याच. पण किंवा एखादी कला आपल्याला येत नाही, पण काहीतरी करून आपण तो शिकलंय आणि हार्डवर्क केलंय आणि ती अवगत केली, असं होतं. पण मग कवितेचं तर तसं काहीच नसतं ना, की म्हणजे त्याला काही कुठे क्लास लावता येणार नाही किंवा काही नाही. ती मुळातच स्वतःला सुचली पाहिजे. आणि म्हणजे मला फार माहिती नाहीये मी कोणासमोर बोलते खरं तर, पण एक मला जेवढं माहितीये त्याच्यात, की ती स्वतःला नेमकी ती सुचली पाहिजे, त्यावेळेला तो मोमेंट असला पाहिजे. आणि कविता अशी काही शिकवून येत नाही. तर मग मला ना त्यावेळेला काय वाटलं होतं की वैभव दादाचा मेंदू काहीतरी देवानी वेगळा बनवलाय की काय. तर हे काय आहे, काय गुपित आहे, काय जादू आहे ते, तू म्हणजे किंवा जेव्हा लिहिता पेन घेऊन तुम्ही, ते काय काय जादूचा क्षण असतो, तो काय असतं? आय डोंट नो. म्हणजे आता ही तर बघ अशी मोबाईलवरती कारमध्ये, नशीब मी ड्राईव्ह करत नव्हतो, मला तिथेच ड्रायव्हिंग करायला आवडत नाही, त्यामुळे इथे तर प्रश्नच नाही. तर मी मोबाईलवरती लिहिली. मला असं वाटतं की कवितेला रियाज नाही असं नाही आहे. फक्त तुम्हाला गाणं तुमचं वाढवायचं असेल तर तुम्हाला गायनाचाच रियाज करावा लागतो. कविता तुमचं लेखन चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला वाचावं जास्त लागतं. ओके. तर तो रियाज वाचनाचा आहे. अच्छा. म्हणजे हे एक आवर्तन आहे. मागे एका मुलाखतीत मी बोललोय भारतामध्ये की एक आवर्तन आहे 4 गोष्टींमधनं फिरणारं: वाचन, चिंतन, मनन, लेखन. अच्छा. आणि तुमचं लेखन, तुमची कविता तुम्हाला सुचली, कुठून आली कळत नाही, त्या सगळ्या गोष्टीतनं आलेली असते, भवतालातनं आलेली असते. आणि तुमची कविता संपली की पुन्हा वाचन, चिंतन, मनन, लेखन. तुम्ही जर तुमच्याच लेखनाच्या प्रेमात पडून तुम्ही ते वाचत राहिलात तर ते साचलेल्या डबक्यासारखं होईल. अथांग डोह होणं खूप अवघड आहे. आणि तुम्ही कुठलाही पूर्वग्रह दूषित नजरेने न पाहता कुठल्याही साहित्याकडे, सगळ्यांचं साहित्य हे आपल्यासाठी आहे आणि त्यातनं आपल्याला काहीतरी शिकायलाच मिळणार आहे ह्या ह्याच्यातनं. मग ते अगदी आपल्यानंतर, माझ्या नंतरची लिहिणारी मुलं सुद्धा फार सुंदर सुंदर लिहितात. मला त्यांचंही लेखन वाचायला आवडतं किंवा हे. अच्छा. नाही, कारण मला हेच होतं की कविता सुचते म्हणजे नेमकं काय होतं. पण आता तसं सांगितलं की त्याच्या मागे बराच अभ्यास आहे वगैरे. नाही, आणि सुचण्याचा क्षण इट्स अ फ्लॅश. म्हणजे तुम्हाला आता तो पूल बघताना मला तो ढासळेल की काय अशी भीती वाटली असेल, याच्यावरनं जाणाऱ्या एवढ्या लोकांचं काय होईल. ओके, बरं. तसं मग, आणि मग तसं नात्यामध्ये जर एवढं हे असेल, आता 2 माणसांमधलं नातं जर आपल्या आणि आपल्या पार्टनर मधलं नातं असेल तर ते त्या फक्त दोघांमधला पूल नसतो, तो मुलांसाठीचा पूल असतो, तो पालकांसाठीचा असतो, तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी असतो, अनेक जणांसाठी असतो. तर असा कुठला तरी पूल ढासळला तर काय होईल, त्याच्यातनं दॅट वॉज अ मोमेंट, ज्याला मॅजिक मोमेंट आपण. पण इट डझंट, म्हणजे असं तुम्ही मॅजिक क्रिएट नाही करू शकत. ओके. छान. आता आणखी एक आहे की म्हणजे आता एखादं काहीतरी सुचलंय, ते तुम्ही कागदावरती उतरवलं, आणि असं कधी होतं का की हे मला खूप छान वाटलेलं आहे आणि मला हे ऐकवायचं, हे तुम्ही आता बोललातच की म्हणजे, पण एखादं गाणं एखाद्या मूवीसाठी लिहिलेलं आहे तुम्ही, तर त्याच्यावरती हे मला आवडलंय आणि आता हे फायनल, असा क्षण येतो का की तुम्हाला विचार विनिमय करायला आवडतं त्याच्याबद्दल, की म्हणजे जर का दुसऱ्याने कोणी काही त्याच्यामध्ये सुचलं असेल तर ते इमिजिएटली चेंज करायचं, असा विचार येतो की लेट मी थिंक ओव्हर इट, किंवा काय ती प्रोसेस काय असते तुमची? कवितेच्या बाबतीत कोणी सांगितलं तर मी ते लगेचच घेतो. कारण त्याचे ते फर्स्ट हँड, मी बदल करेनच असं नाही, पण मी मत घेतो.
की ही नाही आवडली किंवा ह्यातलं हे नाही पटलं किंवा हे खूप छान आहे, ते सुद्धा मी तसंच घेतो. म्हणजे भरतीचा माज नाही, नोहटीची लाज नाही. येस. सॉरी फॉर द ब्रँडिंग. पण नाही दॅट इज नीडेड. पण सिनेमाच्या गाण्यांच्या बाबतीत मला विचार विनिमय करायला आवडतो, कारण इट्स अ टीम वर्क. राईट. खूप जास्त पैसे घालून एखादं प्रोजेक्ट तयार होत असतं आणि तुम्ही माझंच खरं आहे असंही म्हणू शकत नाही आणि समोरच्याने सांगितलेलं सगळं बरोबर आहे असंही नसतं, कारण तुमचं एक व्ह्यू पॉइंट असतं त्याच्यामध्ये. मग त्या सिनेमाचे कॅरेक्टर्स कुठले आहेत, ते कुठल्या लँग्वेज मध्ये बोलतायत, मग त्यांना एकमेकांना प्रपोज करायचं असेल तर ते कुठल्या भाषेत करतील, त्याच्या आधीचा सीन काय आहे गाण्याच्या, गाणं संपून कुठल्या सीन मध्ये आपण एंटर करतो आहोत, म्हणजे गाणं सुरू काय लेवलला व्हायला, काय स्टेजला व्हायला पाहिजे, मग त्यांनी आधीच्या सीन मध्ये हातात हात धरलेच आहेत का, मग त्यांच्यामध्ये प्रॉक्झिमिटी आहे की नाही, किती आहे, आणि ते संपणार कुठे आहे, लग्नात संपणार आहे का फक्त रोमॅन्सची स्टेज सुरू राहणार आहे, काय काय असे बरेच या सगळ्या गोष्टींचा विचार गाणं लिहिताना करायला. हो, तुम्हाला करायला लागतो. सो इट्स अ टीम वर्क. सो इसेन्शियली त्याच्यामध्ये कॉम्पोजर, डिरेक्टर आणि प्रोड्युसर जर क्रिएटिव्ह मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार असेल तर, रायटर सिनेमाचं जो कोणी आहे की ते, तर त्यांच्याकडनं अनेकदा असे बदल सुचवले जातात, कारण हा सगळ्यांना दिसणारा वेगवेगळा सिनेमा आहे जो एकत्र आपल्याला तयार करायचा आहे. आणि तुम्हाला 3 गाणी करायला दिली सिनेमामध्ये तर ही इज गिव्हिंग यू अ स्क्रीन स्पेस ऑफ 10 मिनिट्स ऍटलिस्ट. बरं. हो. तर मग 5 ते 10 कोटीच्या प्रोजेक्ट मधल्या 2 तासाच्या सिनेमातले तो जर तुला 5% स्क्रीन टाइम देत असेल तर त्याची व्हॅल्यू किती झाली. राईट. हो, पैशाच्या ह्याच्यात विचार केला तरी अकाउंटेबल फॉर टाइम स्पेशली इज मोर व्हॅल्युएबल दॅन द मनी. तर यू हॅव टू बी. पण त्या 10 मिनिटासाठी लागलेली भरपूर मेहनत मागची. आणि तुम्ही 10 मिनिटं लोकांनी उठून नाही जायला पाहिजे ना, नाहीतर दिग्दर्शकाचा सिनेमा सुद्धा माझ्यामुळे जाईल. नाही, कारण असं होतं बऱ्याच वेळा की हा गाणंच चला मी चला बाहेर जाऊन येतो, मी पॉपकॉर्न घेऊन येतो, मी आमच्या वॉशरूमला जाऊन येतो किंवा काय. अगदी. यू हॅव टू होल्ड पीपल टुगेदर अँड यू हॅव टू बी अ टीम प्लेअर. त्यामुळे ते पण ऍट द सेम टाइम मग खूप जण खूप बदल सांगायला लागले की खूप कन्फ्युज व्हायला होतं. सो यू हॅव टू आयडेंटिफाय की हे 2-3 मी स्वीकारेन आणि उरलेले 2-4 मला का पटत नाही त्याचं मी उत्तर देईन आणि आय विल स्टॉप देअर. यानंतर आवडलं तर आवडलं, नाही तर इट्स ऑल राईट. ओके. पण मला नाही वाटत की असं काही आवडलं नाही असं होत असेल म्हणून, कारण काल मी जेव्हा प्रत्यक्षात ऐकलं आणि आता ती सुद्धा जी कविता सांगितली, अगदी पटकन ती ब्रिजवरती झाली तुम्हाला ती कविता तशी, तर सगळ्याच ह्याच्यामध्ये म्हणजे मला फार ज्ञान नाहीये त्याच्यामध्ये, पण ती आवडली मला. थँक्यू. आता असा क्षण कधीतरी, म्हणजे तुम्ही आता बोलताना म्हणालात की बी झालेला तुमचा, तर म्हणजे बऱ्याचशा अशा मला याच्यात करिअर करायचं, त्याच्यात करिअर करायचं असं विचार वेन यू वर यंग वगैरे, तर तेव्हा नक्कीच आला असेल. पण मग आता मी गीतकारच होणार आहे किंवा कवी म्हणून, तर हे 100% याच विषयावरती कधी ठाम मत झालं तुमचं? असं अगदी तो एकच मोमेंट असा होता का? एक होता ट्रिगरचा ज्याबद्दल मी बोललोय, पण इट वॉज जस्ट अ ट्रिगर. इट वॉज अ प्रोसेस. मला असं वाटतं की इंटरनल काहीतरी प्रोसेस चालू असणार आहे. ट्रिगर म्हणजे मी मगाशी कार्यकारण भाव आणि परिणाम जे बोललो, रिझन अँड काय म्हणतो इफेक्ट का रिझल्ट व्हॉट एव्हर. तर मला असं वाटतं की त्याचा परिणामाचा विचार करून उडी घेण्याच्या पलीकडे मी गेलो होतो. आय वॉज लिव्हिंग ॲज अ स्प्लिट पर्सनॅलिटी. नोकरी करायला जाणारा माणूस वेगळा होता आतलं एक द्वंद्व आणि संध्याकाळी नोकरी करून बाहेर आल्यानंतरचा माणूस वेगळा होता. इट वॉज अ कॉम्प्रोमाइज. मला आरशात बघतानाच वाटायचं की आपण कुठे टाय ब्लेझर घालून दॅट इज नॉट मी. व्हॉट वुड यू लाईक टू डू गिव्हन अ चॉईस. तर मला अगदी घरच्या साध्या कपड्यांमध्ये दिवसभर बसायला आवडेल आणि जे की हाराकिरी असू शकते. थँकफुली मी सर्व्हाइव्ह झालो त्यातनं. म्हणजे हा कोणालाही संदेश नाहीये की तुम्ही असं करा असं, पण एक आतनं इंटरनल एवढं कॉलिंग इतकं स्ट्रॉंग आलं की मला असं वाटलं की नाही यार, ह्याच्या पुढे आपण असं करत राहिलो तर मग काही अर्थ, म्हणजे खोटं वागू आपण. जगाला काय प्रूव्ह करायचं ही गोष्ट वेगळी, पण स्वतःलाच म्हणजे स्वतःलाच फसवत होता आपण. असं आय कुड नॉट लिव्ह लाईक दॅट. सो इट इज ऍक्च्युअली अ फेल्युअर दॅट आय कुड नॉट लिव्ह लाईक दॅट. व्हॉट हॅपन्ड आफ्टर कॅन बी कॉल्ड अ सक्सेस स्टोरी or a simple story. पण the point is की मी
पण ते ऍक्च्युअली करून मी पण नाही कॉर्पोरेट पाहिलं लाईफ मध्ये असं. मला कळत होतं की माझी बस चुकली आहे. ओहो, ओके. म्हणजे ज्या ज्या गतीने तंत्रज्ञान म्हणा किंवा मेथोडॉलॉजी बदलत होती किंवा ऍडव्हर्टायझिंग कॉन्सेप्ट बदलत होत्या. मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतो, रेव्हेन्यू जनरेशनला होतो, रिस्पॉन्स डिव्हिजनला मी. तर माझ्या हाताखाली काही मॅनेजर्स होते. तर त्या पोस्टवरती तुम्ही असताना ती लिडरशिप तुम्ही कॅरी करण्यासाठी तुम्ही अपडेटेड राहायला लागतं. जी मुलं आम्ही रिक्रूट करायचं त्यांचं ज्ञान आणि त्यांचा वेग बघून मला टायर्डनेस जाणवायचा की ये मेरे से नाही होणे, हे नाही कारण माझ्या. टेक्नॉलॉजी अशी गोष्ट आहे की म्हणजे ती दिवसेंदिवस बदलतच राहते. तर मला तेव्हाच कळत होतं की आय एम नॉट मेड अप फॉर दिस. आणि ऍट द सेम टाइम दिस वॉज ऑल पॉपिंग अप. मनामध्ये त्याचं घुसळण चाललेली होती की ते ऍज अ इम्पॅक्ट, ओव्हरऑल इम्पॅक्ट त्याचे एक फिल्मी ऍक्शन घेतली गेली. When I resigned, सडनली एखादा माणूस असत ब्रेव डिसिजन म्हणतात तो नाही का त्या तेजामध्ये अनिल कपूर कह दो की तुमच्या आधी उडी मारतो ना आणि मग ती वाढते त्याच्या डेअरिंगवरती. तसं काहीतरी मी मारून हातपाय मोडून घेतले. थँकफुली आय सर्व्हाइव्ड लेटर. म्हणजे लगेचच तो जसा दुसऱ्या मिनिटाला तिच्यावर नाचू लागतो तसं नाही झालं. पण थँकफुली आय सर्व्हाइव्ड. ओके, सर्व्हाइव्ड नाही, सो फॉर सो गुड. नाही म्हणजे मी जे बोलते की वैश्विक ओळख वगैरे हे काही चुकीचं नाहीये. कारण असं मला नाही वाटत की मराठी माणूस तरी निदान कोणी असेल की त्यांना तुमच्याबद्दल माहिती नसेल म्हणून. मला नाही नाव ऐकलं नाही ऍक्च्युली असं पण सांगू का, म्हणजे लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट अगेन हिअर की मला आता इव्हन भारतातल्या कशाला पुण्यातल्या कार्यक्रमाला सुद्धा नंतर येऊन लोक मला जेव्हा भेटतात ना, तर एक गोष्ट अशी असते की काही लोक माझ्या कितव्यांदा तरी कार्यक्रमाला आलेले असतात की दादा 17व्या शोला आलोय, सोबतीचा करार ऐकतोय वगैरे असं. पण त्याचबरोबर काही लोक असे असतात, अजिबात तुमचं नाव माहित नव्हतं आतापर्यंत, आज तुम्हाला पहिल्यांदा ऐकलं, पण छान वाटलं, तुम्ही छान कविता ऐकवता, छान कविता होत्या, आम्हाला आमच्या आयुष्याशी निगडीत वाटल्या. असं मला आता मी बॉस्टन, न्यू जर्सी, रिचमंड, बाल्टिमोर, DC आणि कालचा आपला कॅन्सस सिटी, ह्याच्या कार्यक्रमात सुद्धा काही ऑलरेडी माझ्या कवितांचे फॅन्स ज्यांना कविता पाठ आहेत वगैरे असे, आणि काही अत्यंत नवीन लोक. खरंच तुम्हाला सांगतो, वाईट वाटून घेऊ नका की आम्हाला तुम्ही माहित नव्हतात. मी म्हणलं वाईट काय वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये, किती ऑब्व्हियस आहे ना, सगळं कुठे सगळ्यांना सगळं. ते आहे, पण म्हणजे मला असं वाटतं की मोस्टली ज्यांना कवितांमध्ये इंटरेस्ट आहे वगैरे त्यातला आत्ताच्या पिढीतला सुद्धा व्यक्ती असा नसेल कोणी की ते तुम्हाला ओळखत नाहीत म्हणून. इट्स अ बबल असं. आणि मे बी ते माझं परसेप्शन, कारण मला तुम्ही ज्या प्रकारच्या कविता लिहिता त्या मला आवडतात. आय एम थँकफुल फॉर व्हॉट एव्हर अमाऊंट ऑफ लव्ह आय एम गेटिंग. मोर दॅन थँकफुल, ऍक्च्युअली आय एम ग्रेटफुल. कारण माझ्या काय म्हणतात त्याला, सो कॉल्ड लायकीच्या मनाने खूप जास्त प्रेम मला माझ्या वाट्याला येतं. नाही, मी तुला सांगतो, ज्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता त्या काळामध्ये कुसुमाग्रजांच्या, हार्दिक प्रभूंच्या, भटांच्या कविता कशा पोचल्या असतील. वर्ड ऑफ माउथ ज्याला म्हणतो आपण, असं म्हणजे ते खरं काव्य प्रखर भिडणार आणि ते लोकांपर्यंत. आता इथे तुम्हाला ऑल यू हॅव टू डू इज कलेक्ट द मॅक्सिमम नंबर ऑफ फॉलोअर्स, आणि मग यू पुट एनिथिंग अँड इट इज फॉलोड इझिली, असं झालेलं आहे. पण मला तो तसा बबल वाटतो, म्हणजे त्या अँगलने बबल वाटतो मला. फिजिकली लोक फॉलो करतात, भेटतात, कार्यक्रमाला येतात, त्या प्रेमाबद्दल मी भयंकर कृतज्ञ आहे. पण ऍट द सेम टाइम आय वुड लाईक टू बिलीव्ह दॅट आय एम येट टू रीच एनीवेअर ॲट ऑल. तीच एक ना खूप मोठी गोष्ट आमच्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखी मला वाटतं. आणि काल मी तुम्हाला जेव्हा स्टेजवरती भेटले तेव्हा म्हणाले ना की विठ्ठलाबद्दल जेव्हा तुम्ही बोललात तर मला तो एक असा भास झाला तिथे. म्हणजे मे बी मी थोडं भाऊक आहे त्या विषयावरती, आणि तुमचं जे हे कामनेस, कूलनेस आहे ना, आणि किती उंचीवरती पोहोचलात तरी तुम्ही डाऊन टू अर्थ आहात, ती गोष्ट मला खरंच खूप शिकण्यासारखी वाटली तुमच्याकडून. थँक्यू सो मच. एवढा अमूल्य वेळ माझ्यासाठी काढलात आणि माझ्या प्रेक्षकांसाठी काढलात. आय एम सो ग्रेटफुल. थँक्यू सो मच. मी आभार मानतो तुझ्या चॅनलचे जे कोणी फॉलोअर्स आहेत ते.
की अमेरिकेत माझी पहिल्यांदा कोणीतरी मुलाखत घेतली आणि इट्स अ बिग थिंग फॉर मी आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. शुअर. आता शेवटी एक रिक्वेस्ट, आपलं भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही, थोड्या 4 ओळी माझ्यासाठी आणि माझ्या प्रेक्षकांसाठी. हा, ओके. त्यातलं जे सर्वात माझं आवडतं कडवं चाललं ते मन तुझं जलतरंग आणि किती चंद्र आले गेले. पण मला जे आवडतं ते की देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार. मी मुद्दाम रिदम मध्ये म्हणत नाहीये तुझ्यासाठी, सो दॅट इट रिचेस व्हॉट आय वॉन्ट टू से रिचेस टू मोर पीपल, की देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. आता ह्याच्यामध्ये सेव्हियर सारखं काही नाहीये, छोटी छोटी गोष्ट आहे. म्हणजे आता समजा ही मुलाखत संपल्यानंतर मला इथे कुठे जायचं माहिती नाही, आस्क यू, हे जे थांबलेत मित्र आपले ते मला, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण एकमेकांसाठी करत राहिलो तत्परतेने आणि चांगल्या मनाने, तर एवढंच आपल्याला काम प्रत्येकाला दिलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये बाकी सगळं आयुष्य तुम्हाला चांगलं दिलेलं आहे. आणि का? त्याचं कारण की देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार, कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही. वा, कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. वा, मग ते कुठलं काम मोठं कुठलं काम लहान असं आपण त्याचं वर्गीकरण करायला जाऊ नये. कामी येण्यासारखं दुसरं काम. वा वा वा, खूपच सुंदर, खूप छान, खूप छान. मला म्हणजे मी हे आता शेवटचं मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आय एम सो ब्लेस्ड की खरंच मला ऐकायला मिळतं हे तुम्हाला. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच आवडणार आहे याची खात्री आहे. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वैभवजी, तुम्हाला काही सांगायचं शेवटी? काय, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला याच्यावरती एखादी कविता यातलं काही जे काही चुकीचं तुम्हाला वाटेल ते सगळं माझं आहे. आणि हा प्रिटेन्स नाही. अगेन बोलण्याच्या ओघात माणूस बोलून जातो. अनेकदा प्रश्नांना उत्तर देताना आपण स्टान्स घेऊन मला किती खूप छान येतं वगैरे असं म्हणून बोललं जातं आणि ते चुकीचं असू शकतं. माऊलींच्या ओवीचा वगैरे अर्थ सांगायला जाणारा म्हणजे मी, पण मला लागलेला अर्थ किंवा इव्हन बाकी सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या काही चुकलं असेल तर माफ करा, काही आवडलं तर जरूर कळवा. धन्यवाद. थँक्यू सो मच.